आत्ता ही सीमा कुठे गेली आहे? ताटातील चपाती संपली आहे. तुझे बाबा खाण्यासाठी बसले आहेत आणि ही महाराणी गॅस चालू ठेवून बाथरूममध्ये गेली आहे. तिची वेणी ओढून तिला बाहेर आण. अशी कामचोर सून कोणाला नको? मंगलताई बडबड करत त्यांच्या मुलाला म्हणाल्या. विनय रागाने बाथरूमचा दरवाजा उघडतो आणि तिथून येणारे आवाज ऐकून उलट्या पायांनी धावत येतो. आई, ती तर जोरजोरात उलट्या करत आहे. मी हे सगळं पाहू शकत नाही. तू जाऊन तिची पाठ थोपट. हा तर निघाला बायकोचा गुलाम. उलट्या तर होत आहेत. काही चक्कर येऊन तुझी बायको मरून जाणार नाही. आता जास्त काळजी करू नकोस. टिफिन ठेवले आहे. चुपचाप दुकानात जा. विनयची आई म्हणते. आधीच उशीर झाला आहे. कामाचा वेळ झाला आहे. विनयने मान झुकवली आणि तो गेला. त्याला आपल्या बायकोची काळजी वाटत होती, पण तो तिथे आपल्या आईच्या भीतीमुळे थांबू शकत नव्हता. विनय दुकानात जातो. थोड्या वेळाने सीमा बाथरूममधून बाहेर निघते आणि सांगते, आई, माझं मन अस्वस्थ होत आहे आणि घाबरल्यासारखं पण होत आहे आणि उलट्या पण थांबत नाही. मला काम करता येणार नाही. मला कळत नाही काय झालंय. अरे सीमा, तू फालतूपणे काय बोलतेस? तुला काही नाही झाले. तू तर फक्त आई होणार आहे आणि हे सगळं तर लग्नानंतरच होतं. कुठलंही मोठं आजारपण नाही तुला. चुपचाप किचनमध्ये जा. आज भरपूर काम आहे आणि आई होणार आहे तर जास्त नखरे करू नकोस. तू कोणतीही पहिली सून नाहीस जी आई होत आहे. मीही बाळ जन्माला घातले आहे, पण एकदा सुद्धा कामापासून कामचुकारपणा करण्याची मजाल केली नाही. मी आई होणार आहे हे ऐकून एका क्षणात सीमाच्या चेहऱ्यावर आनंद येतो, पण दुसऱ्या क्षणात सासूचे कडवे बोल ऐकून तिचा चेहरा उदास होतो आणि ती किचनमध्ये जाऊन कामाला लागली. मनात होतं थोडं बिछाण्यावर लेटायचं, पण सुना काम करताना चांगल्या दिसतात. जरी तिची तब्येत बिघडली तरी पण तिला काम करावे लागणार होते. जरी ती आई बनत असली तरी तिला कामासाठी आराम मिळत नव्हता. ती सारे कामे हाताळत होती आणि तिला भूकही लागली होती, पण तिला भाजी भाकरी खाण्याची इच्छा नसते. ती चटपटीत खाण्यासाठी ती डब्यात नमकीन शोधायला लागते. त्यावेळी तिची सासू पुन्हा ओरडते की 2 भाकरी आणि भाजी कमी पडत आहे की? तुला नमकीन पाहिजे. ते नमकीन पाहुण्यासाठी ठेवले आहे. चुपचाप डब्बा ठेव आणि जे मिळते ते खा. तुझ्या जिभेवर ताबा ठेव. एका नवजात मुलाला जन्म देत आहे. काही नवीन काम करत नाही. तिच्या सासूचे बोलणं ऐकून सीमाचे मन उदास होते आणि चुपचाप भाजी भाकरी खायला लागते. ती आपल्या सासूच्या खोलीत जाते आणि म्हणते, आई, आपण दोघी एक वेळ डॉक्टरांना दाखवून येऊया. मला असं वाटतंय की एकदा चेकअप करणे हे गरजेचे आहे. तेव्हा सासू म्हणते, डॉक्टर काय करतील? मी पण मुलाला जन्म दिला आहे. एक वेळासुद्धा डॉक्टरांकडे गेली नाही. सासूच्या नजरेत फक्त डॉक्टर पैसे लुटतात. ती सीमाला म्हणते, 3 महिने होऊ दे, परत बघू. मग सीमा विनयला फोन करून ही गोड बातमी देते आणि त्याला संध्याकाळी येताना आईस्क्रीम आणायला सांगते. मग विनय येताना आईस्क्रीम घेऊन येतो, पण तिची सासू पूर्ण घरात गोंधळ घालते आणि म्हणते की विनयने कधी माझ्या आवडीच्या वस्तू आणल्या नाहीत आणि आज बायकोच्या आवडीच्या वस्तू आणायला लागला आहेस. तुझ्या बायकोला तर अजून मूल पण झालं नाही आणि बायकोची गुलामी करण्यासाठी तुला मी लहानाचं मोठं केलं आहे का? आईचं बोलणं ऐकून विनय शांत बसला आणि तो आपल्या आईला जास्त काही बोलला नाही. बघता बघता सीमाला 3रा महिना लागतो, पण तिची तब्येत अजून पण तिला व्यवस्थित वाटत नव्हते. 3ऱ्या महिन्यात विनयने सीमाचे चेकअप करून आणले होते. डॉक्टरने काही टेस्ट केल्या होत्या आणि त्यात सीमाला हिमोग्लोबिन कमी असल्याचं आढळलं होतं. कमजोरीमुळे डॉक्टरांनी सीमाला आराम करण्यास सांगितले. मंगलताईच्या मनात ही गोष्ट उतरत नव्हती.
दोन्ही वेळा तर ती 4-4 चपाती खाऊन घेत आहे असे. मग शरीरात कसली कमजोरी? मीही मुलाला जन्म दिला आहे, मला कधीही कमजोरी जाणवली नाही, सासू सीमाला म्हणाली. आम्ही कधी थोडा वेळ सुद्धा आराम केला नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत चक्कर घालणाऱ्या गिन्नीसारख्या आम्ही कामं करायची. पण आजकालच्या सुनांना एकाच मुलाला जन्म देताना सासरच्या लोकांना चक्कर घालवतात. हे खा ते खा आणि बिछाण्यात आराम करायचा आहे. पण मी असं होऊ देऊ शकत नाही, सासू सीमाला म्हणाली. हे बघ, तू गर्भवती आहेस आणि या कुटुंबाला वारीस देणे हे तुझं काम आहे, कर्तव्य आहे. म्हणून तू आम्हाला एक चांगला गोलोमोलो मुलगाच दे. फक्त त्यासाठीच आम्ही तुला लग्न करून आणले आहे की तू आम्हाला वारस देशील. आणि हे काय प्रत्येक गोष्टीत विनयला घेते? सीमाच्या सासूबाई म्हणाल्या, मुलाला तुला जन्म द्यायचा आहे, विनयला नाही. विनयला दुकानावर काम करू दे, तो पैसा कमवेल, तेव्हा तू घर चालवशील आणि तुला जेवण मिळेल. सीमा देखील आपल्या सासूच्या समोर काही बोलू शकली नाही आणि विनय तर नेहमी आईच्या समोर घाबरून राहत होता. एक दिवस सीमा सकाळी स्वयंपाकघरात सलाद चिरत होती आणि नंतर ते प्लेटमध्ये घेऊन खायला लागली. तेव्हा सासूने तिचा हात पकडला आणि म्हणाली, सगळी कच्च्या भाज्या तूच खाल्लीस तर स्वयंपाकासाठी काय उरेल? आई, आत्ता मला 6वा महिना लागला आहे आणि डॉक्टरांनी खूप सलाद खाण्यास सांगितले आहे आणि उलट्यामुळे मी काहीच खाऊ शकत नव्हते. परंतु आता मला खूप भूक लागते आणि माझं वजनही वाढत आहे आणि डॉक्टरने सांगितले की जेवण कमी कर आणि सलाद आणि फळे जास्त खा. हे ऐकून मंगलताईला खूप राग आला आणि सीमाला विचारते, अशा कोणत्या डॉक्टरकडे जाते? आम्ही तर चटणी भाकरी खाऊन आरामात मुलांना जन्म दिला आहे. तुझे तर खूप नखरे आहेत. मग ती किचनकडे पाहते. संपूर्ण किचन खोलीत पसारा होता. बेसिंग भांड्याने भरलेला होता व म्हणते, महाराणीला सलाद खाण्याची इच्छा आहे. हे सर्व सोड, प्रथम किचन साफ कर, भांडी घासून रात्रीच्या जेवणाची तयारी कर. आम्ही काय उपाशी राहणार? प्रत्येक सुनेचे कर्तव्य असते की ती सासू सासऱ्यांची सेवा करावी आणि त्यांना वेळेत जेवण द्यावे. पण मी आजकाल बघत आहे की तू खूप आळशी होत आहे आणि कामं हळूहळू करत आहे. थोडंसं पण कामावर लक्ष नाही. तू जगाची पहिली सून नाहीस जी आई बनत आहे. फक्त आपल्या आणि आपल्या मुलाच्या काळजीत आहेस. सासू सासऱ्यांची तुला थोडीही पर्वा नाही. हे सांगून मंगलताई पाय पसरवून सोप्यावर बसतात. सीमाचा आता वजनही वाढलं हो, पायामध्ये सूज होते आणि ती पहिल्यासारखे फुर्तीने काम करत शकत नव्हते. गर्भधारणेत थकान लवकरच येते. सासू तिला थोडीही विश्रांती घेऊ देत नव्हती. सासू फक्त असं वाटतं की सीमाने मशीनप्रमाणे काम करत राहावे. पण सीमा दुर्बल होत आहे आणि ती आजारी होऊ लागली होते. दिवसभर सासू तिला टोमणे मारत असत आणि मग मानसिक त्रास देत असे आणि विनय पण त्याच्या आईला काही बोलू शकत नव्हता. फक्त रूममध्येच तो तिला सीमाला साथ देत होता. सीमाला आता 7वा महिना लागला होता. आता ती जास्तच काळजीत पडली. रात्रभर तिला झोप येत नव्हती आणि सकाळी डोळा लागल्यावर उठण्याची वेळ होत होती. त्यामुळे तिची सासू तिला उशिरा उठण्याबद्दल ताणे देत होती. सुनेने पूर्वीप्रमाणेच 5 वाजता उठावे, काम लवकर उरकावे आणि सासू सासऱ्यांचीही सेवा करावी अशी त्यांची अपेक्षा होती. विनय काहीच बोलूच शकत नव्हता. तो आपल्या आईचा आदर करत होता आणि तिच्या कोणत्याच गोष्टीचा विरोध करत नव्हता. एक दिवस सकाळी सीमा झोपेतून उठली नाही. मग तिची सासू दरवाजावर येऊन तिला ओरडू लागली. त्यामुळे सीमाची झोप उघडली. लवकर चहा बनव, तुझे सासरे चहासाठी बसले आहेत असे सांगितले. त्या दिवशी सीमाला कुठून धीर आला. ती हिम्मत करून म्हणाली, आई, मला ठीक वाटत नाही, खूप थकवा येत आहे.
आज चहा तुम्हीच बनवा. हे ऐकून मंगलताई खूप हैराण झाले व म्हणाले, तुला आम्हाला आदेश देण्याचं धाडस कसं झालं? तू चहा बनवशील आणि हे सर्व सुनाचं काम आहे, सासूचं नाही. बाळाला जन्माला घालण्याच्या नावावर चांगलं काम न करण्याचा बहाणा बनवला आहे, अशी तिची सासू म्हणाली. मग सीमा म्हणाली, हे मूल माझ्या एकटीचं नाही, त्यामुळे या मुलाला जन्म देण्यासाठी तुमचा मुलगाही तितकाच जबाबदार आहे. त्यामुळे त्यानेही जबाबदारी घेतली पाहिजे. आणि हा तुमच्या कुटुंबाचा अंश आहे. माझ्या जन्माला येणाऱ्या मुलाची काळजी घेणे ही तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील बाळाची काळजी घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. परंतु आपण ज्या प्रकारे माझ्यासोबत मानसिकरित्या वागता आणि तुम्ही मला शारीरिक वेदना देता, मी ते सहन करू शकत नाही. जो तुमचा मुलगा आहे तो काही करत नाही आणि तुम्ही त्याला काही करू देत नाही. हे बघ, हे बाळ मी माझ्या माहेरातून आणलेले नाही, तर हे बाळ या घराचे आहे. तुम्हाला हे कसे समजत नाही की जेव्हा बाळाची आई एवढे त्रास सहन करेल तेव्हा होणारे बाळ कसे स्वस्थ राहील? आईच्या ताणाचा परिणाम बाळावरच होतो. जर आई खुश नसेल तर बाळ कसे खुश राहील? आई, मी मानते की तुम्ही पण मुलाला जन्म दिला आहे. तुम्हालाही खूप कष्ट झाले असतील, पण जे कष्ट तुम्ही आपल्या काळात भोगले ते सर्व कष्ट मी पण भोगावे. मी तुम्हाला कष्ट दिले नाहीत, मग मी का शिक्षा भोगावी? माझा काही दोष नाही. मी तिच्या नवऱ्याकडे विनयकडे पाहून म्हणाली, कदाचित तुम्ही मला समजू शकता, गर्भवती बायकोच्या वेदना अनुभवू शकता. तुम्ही माझ्यासोबत 7 फेरे घेतले होते, 7 वचन दिले होते, पण एकदाही त्याचे पालन करू शकला नाही. पत्नी म्हणजे फक्त पतीची जबाबदारी असते, दुसऱ्या कोणाची नाही. जेव्हा एक पती त्याच्या पत्नीची काळजी घेतो तेव्हा तिला दुसऱ्याची आवश्यकता भासत नाही. तो एकटा पुरेसा असतो जो आपल्या पत्नीला आनंदी ठेवू शकतो. त्यामुळे हे मूल तुमचं पण आहे, म्हणून तुम्हाला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. तुम्ही आईचा सन्मान करत आहात हे चांगले आहे, पण आईच्या भीतीने चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत आहात. हा माझ्या मनात येणाऱ्या मुलासाठी किती स्वप्ने आहेत, किती आनंद आहे, पण मी आज जरा पण खुश राहू शकत नाही. माझ्या पतीला माझी काळजी फक्त खोलीतच आहे. तुम्हाला माहीतच नाही की जेव्हा पती पत्नीची काळजी घेतो तेव्हा त्याला प्रत्येक वेळी साथ देतो तर त्याच्या मनातील वेदना तशाच दूर होतात. आपल्या पतीच्या विश्वासावरच एक पत्नी सासरी येते. मीही तुमच्यावर विश्वास ठेवला होता. मला वाटले होते तुम्ही माझा साथ द्याल, पण तुम्ही तर मला वेदनेत एकटं सोडून दिलं. हे ऐकताच विनयने लाजेने मान खाली घातली. तो तिला काहीच बोलला नाही. आई, मी तर हे मानून आले होते की तुम्ही माझी आई समान आहात, म्हणून तुमचा प्रत्येक वेळा आदेश मानला, तुमच्या अनुसार प्रत्येक काम केले. पण मला काय ठाऊक होतं की माझ्या आईला मला इतके टोमणे द्यावे लागतील. घरासाठी सर्व काही करते तरी तिच्या नशिबात सासूचे ताणे काय येतात? ती सारे कष्ट सहूनही तिची जबाबदारी निभावते. सर्व सासरच्या लोकांची सेवा करते, पण जेव्हा ती कष्टात असते तेव्हा तिला एकटीला का सोडले जाते? मंगलताई आणि विनय यांच्याकडे सीमाच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते. ते दोघे खूप शर्मिंदा झाले. त्यांना आता त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती. तिची सासू म्हणाली, सीमा, तू आमचे डोळे उघडलेत. मी जे सहन केले होते त्याचा तुला पण अनुभव देऊ इच्छित होते, पण जेव्हा मी माझ्या मुलाला जन्म दिला तेव्हा मला देखील थकवा येत होता. आराम करण्याची इच्छा होत होती, पण मला असंच सर्व काम करावे लागत होते. मनात खूप सारी कड़वाट होती आणि ती कड़वाट मी तुझ्यावर काढत होते. पण आता असं होणार नाही. मी पण तुला मदत करेन, असे मंगलताई सीमाला म्हणाले. विनय, तू पण तुझ्या पत्नीची काळजी घे. ती गरोदर आहे आणि हे मूल फक्त सुनचं नाही तर आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. असं म्हणून मंगलताई स्वयंपाकघरात
चहा बनवायला गेल्या. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.